शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचं नारायणगाव परिसरातील पत्रकारांच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। संविधानिक पदावरती आहेत, बोलताना त्यांना भान असायला हवं। लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांचा आदर राखतो, परंतु जर पत्रकारांबद्दल असं बोलत असतील तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। आमची सरकारला विनंती आहे त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांची खासदारकी संबंधित विभागाने रद्द करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असं आमचं निवेदन शासनाला द्यावं अशी आमची विनंती आहे। राज्य खासदार संजय दिना पाटील यांनी जे आज मुंबई येथे पत्रकारांविषयी जे बेताल वक्तव्य केलेले आहे त्याचा आम्ही जुन्नर तालुका सर्व पत्रकार संघाच्या वतीने निषेध करतो व त्यांना एक सूचना आणि इशारा देतो की त्यांनी जर 2 दिवसात जर संबंध पत्रकारांची माफी मागितली नाही तर याचा त्यांना भविष्यात काहीतरी देणं आहे। लोकप्रतिनिधी आणि पत्रकार हे नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु संजय दिना पाटील यांनी कोणत्या आवेशाने बोलले आणि चुकीचे जे शब्द वापरले त्याचा जाहीर निषेध करतो। त्यांनी सर्व पत्रकारांची माफी मागावी असं मी जुन्नर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं त्यांना आवाहन करतो। खासदार संजय दिना पाटील यांनी वक्तव्य केलं ते लोकशाहीला शोभणारं नाही आहे किंवा आज ज्या त्या पदावर आहेत त्यांना ते शोभणारं नाही आहे, म्हणून आम्ही सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने जुन्नर तालुका पत्रकार असोसिएशन, जुन्नर तालुका पत्रकार संघ, नारायणगाव पत्रकार असोसिएशन यांच्या वतीने संजय दिना पाटील यांचा जाहीर निषेध करतो आणि सरकारने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी सरकारकडे मागणी करतो। धन्यवाद। मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबद्दल जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे त्याचा प्रथमतः आम्ही सर्व पत्रकार जुन्नर तालुक्यातले नारायणगावमध्ये पत्रकार या सर्व घटनेचा निषेध करतो। खरं म्हणजे पक्षप्रमुखांनाही विनंती करतो की आपण आपल्या सर्व खासदारांना, लोकप्रतिनिधींनाही योग्य ती समज द्यावी। असं बेताल वक्तव्य करणं लोकशाहीसाठी हानिकारक आहे, घातक आहे। त्याच्यामुळं संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने असं बेताल वक्तव्य करणं आणि तेही पत्रकारांच्या संदर्भात, कारण की जसं प्रशासन आहे त्याच पद्धतीने पत्रकारही हा लोकशाहीचा एक 4था स्तंभ आहे। त्याविषयी हे जे काय बेताल वक्तव्य केलेलं आहे त्यासाठी निवेदन देण्यासाठी आज आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी आलेलो आहोत। साहेबांना विनंती आहे की साहेब आपण आपल्या वरिष्ठांकडे हे सर्व आमचं निवेदन पाठवून संबंधित खासदारांवर योग्य ती कारवाई करावी आणि प्रशासनाने त्याची योग्य दखल घ्यावी अशी विनंती करतो आणि या घटनेचा, त्यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध या सर्व पत्रकार मंडळींच्या वतीने करतो। शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब, आमची तुम्हाला नम्र विनंती आहे संबंधित खासदाराला माफी मागायला हवा, अन्यथा उद्या आम्ही आमच्या हाताला काळे रिबीन बांधून आणि त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करू। पुन्हा एकदा बेताल वक्तव्य करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा आम्ही जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त करू।